सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पुणे जिल्ह्यातील नसरापूर तालुका भोर येथे एका 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेचे तीव्र पडसाद येवला शहरात उमटले असून परशुराम प्रतिष्ठान अखिल ब्राह्मण समाजाच्या वतीने काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आलाय। आरोपीच्या पोस्टरला तुडवून संताप यावेळी व्यक्त करण्यात आलाय। यावेळी आंदोलकांनी हातात काळ्या फिती बांधून आणि आरोपीच्या निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी केली आहे। संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीचे पोस्टर पायाखाली तुडवून आपला संताप व्यक्त केलाय। नराधमाला फाशी द्या, पीडित बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर जाणून केला होता। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। या प्रकरणातील दोषीवर जलद गती न्यायालयात खटला चालू त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार बाबा महाजन यांना देण्यात आले। हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपविभागीय अधिकारी यांनाही उद्देशून पाठवण्यात आले। यावेळी परशुराम प्रतिष्ठानाचे पदाधिकारी म्हणाले की ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे। अशा नराधमांना समाजात स्थान नाही। सरकारने पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि आरोपीला कठोरतम शिक्षा होईल याची खात्री करावी। या आंदोलनात परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। या निवेदनावर बाबासाहेब देशमुख, प्रसाद गुब्बी, सुरेश जोशी, अरविंद जोशी, अमित पाटील, दिलीप पाटील, रवींद्र जोशी, राजेंद्र देवगावकर, पराग पाटील, योगेश शुळ, अमित टोणपे, डॉक्टर महेश्वर तगारे, राहुल कुलकर्णी, दिनेश चेंटे यांच्या अनेक सदस्यांच्या निवेदनावर स्वाक्षर आहे। चिमुरडीवर झालेला आपल्या आजोळी असताना जे दुष्कृत्य झालेलं आहे त्या समाजकंटकाला लवकरात लवकर फाशी द्यावी, त्यासोबतच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन आज आम्ही सकल ब्राह्मण समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेले आहे। त्यासोबतच सक्षम असे गृहमंत्री तथा लाडके मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो। आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। आज सकाळीच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मंत्रिमंडळांना आदेश सुद्धा दिलेले की पेरोलवर जे आरोपी सुटलेले असतात त्यांच्यावर ती पेरोल रद्द करून त्यांना लवकरात लवकर कायद्याच्या अंमलबजावणीखाली आणून फास्ट ट्रॅकवर हा शिक्षा देण्यात यावी, तसेच फाशी सुनावण्यात यावी असे निवेदन आम्ही सर्वांतर्फे आज देण्यात आलेले आहे। पौराणिक किंवा महाभारत रामायण काळामध्ये जे राक्षस होते त्या राक्षसांचे जे कृत्य होते असे महाराक्षस आज देखील महाराष्ट्रात आपल्या देशात या ठिकाणी 65 वर्षीय कांबळे नावाच्या व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला त्या अत्याचाराचा येवल्यातील सर्व समाज बांधव, अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवला, परशुराम संघटना येवला या दोन्ही संघटनांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शासन दरबारी अशी मागणी करतो की या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी आणि वेळकाळूपणा किंवा कायद्याची जी काही दिरंगाई आहे कायद्यात ती दिरंगाई न होता त्वरित त्याचे कायद्याची अंमलबजावणी करून त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे। ती मागणी पूर्ण करावी अशी शासन दरबारी आमची विनंती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।